आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय कुठे घेऊन चाललंयस मला? काय करतोयस तू? अरे काय चाललंय तुझं? जाऊ दे ना मला. अरे बुकटाने इथे उभं राहा आणि ऐक माझं. गौरीजींचे मामा मामी आले तिथे, जाऊ दे मला. अरे थांब. अरे ते गौरीजींचे मामा मामी नाहीयेत. बराच ना तू, त्यांनीच सांगितलंय मला. आणि ते का खोटं बोलतील? तुला खरंच काही कळत नाही का? तू मुद्दाम करतोस म्हणजे? ते गौरीजींचे मामा मामी आहेत. म्हणजे तुझे कोण? माझे म्हणजे? अरे गौरीजींशी नातं जोडायचं ना तुला. आज जर गौरीजींचे आई बाबा असते तर ते तुझे कोण झाले असते? अरे शाळेत नाती शिकवायचे तेव्हा दांडी मारायचं का तू? सासू सासरे झाले असते ना. मग आज जर त्यांना आई बाबा नाहीयेत पण हे मामा मामीच त्यांचे आई बाबांसारखे, मग मामा मामी तुझे कोण झाले? कोण? अरे सासू सासरे. आता तुला त्यांच्या मुलीचा हात हवाय ना, मग तू काय करायला पाहिजे? काय? अरे आधी मुलीच्या आई वडिलांना इम्प्रेस करायला हवं ना. त्यांना पटव बॉस. त्यांना एकदा कळू दे ना तुझं गौरीजींवर किती प्रेम आहे. एकदा का ते कन्व्हिन्स झाले ना, तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. मग त्यासाठी काय करू मी? अरे तू गौरीजींसाठी चांगला नवरा होऊ शकतोस हे कळू दे त्यांना. गौरीजींना कामात मदत कर. मी नाही, आपण भाड्याने माणूस आणूयात एक. तो तुझ्यावरची सगळी कामं करेल आणि त्यांना इम्प्रेस पण करेल. मग तोच सगळ्यांना सांगेल मला रुद्र सरांनी ठेवलंय, तुम्ही त्यांच्याशी लग्न करा. काय बोलतोयस तू? हे बघ, प्रत्येक नवऱ्याला आपल्या होणाऱ्या सासू सासऱ्यांना इम्प्रेस करण्यासाठी करावंच लागतं. अरे पण हे सगळं गरजेचं आहे का? मला नाही पटत. परत तेच. अरे त्यांच्या मनात गौरीजींच्या पहिल्या नवऱ्याबद्दल वाईट आठवणी असतील ना, मग त्या पुसून तुझी नवीन इमेज तयार कर. तरच ते तुला पसंत करतील. कळलं? जा आणि मी सांगितलेलं सगळं लक्षात ठेव. ओके, ऑल द बेस्ट. अरे जा आणि जग जिंकून ये. मामा मामींना जिंकून ये. जा रे जा. पाणी. अरे वा, शहाणी आहे हो आमची नात. आमच्यासाठी पाणी घेऊन आली. वा वा वा, शाबास. अहो हे तुमच्या गौरीचे संस्कार आहेत. इतकं छान वाढवते ती बिट्टीला. कुठेही तक्रारीला वाव नाही. गौरी आल्यापासून आम्हाला कसलीच चिंता नाहीये. हो ना. हो आमची गौरी ना पहिल्यापासूनच घर अगदी छान सांभाळते. माझे संस्कार आहेत तिच्यावर. पण वाटलं नव्हतं तिचं लग्न. तिचं लग्न? लग्नाचं काय? अहो लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात. आपल्या हातात काही नसतं. आज ती खुश आहे ना, घर मुलगी सगळं व्यवस्थित सांभाळते ना, हे महत्वाचं. आणखी काय हवंय आपल्याला? ती खुश आहे हो, आनंदात आहे. पण आमचं काय? ती घरातनं गेली आणि आमचं. एक मिनिट, ती घरातनं गेली म्हणजे तुमचं काय? अहो जे झालं ना ते गंगेला मिळालं. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. दुसरं काय? अहो अगदी बरोबर बोललात. कधी कधी माणसाच्या आयुष्यात कठीण काळ येतो, पण एकदा का तो पार पडला ना की पुढे सुख वाढून ठेवलेलं असतं. हो हो ना, हे सुखच तर आहे. एवढं सुख तिच्या आयुष्यात वाढून ठेवलं असेल तर वाटलं नव्हतं. हो ना, आज तुमची गौरी सुखात आहे, मग कशाला उगाच जुन्या आठवणी? नकोच त्या आठवणी. कशाला जुन्या आठवणी?
आता गौरी तो खुश आहे म्हटल्यानंतर आम्हाला दुसरं काय पाहिजे अजून, नाही का? होय हो, ह्या नातीकडे बघा ना, केवढं मोठं सुख आहे हे. ये ये बाळा, ये आजीकडे ये. नाही, अगं जा, मी तुझी आजी आहे ना तशीच ही आहे. मी हे ठेवून येते. नाही राहू दे ना, तू नको, मी ठेवून येते. हा, आई आताच आहे ना? हो, मी आलेच. गौरी 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 गौरी, तुला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालंय मला. रागच आला होता, लग्नातून पळून आलीस. आम्ही तुझ्या त्या म्हाताऱ्या नवऱ्याकडून घेतलेले पैसे परत करावे लागतात की काय म्हणून. बरं झालं त्या म्हाताऱ्याशी लग्न नाही केलंस, ते पळून जाऊन हे वैभव मिळवशील असं वाटलं नव्हतं बाई मला. मामी अगं, नाहीतर काय, कुठे तो खानके पाटील आणि कुठे हा राजेशाही थाट. म्हणजे तो डोळेच दिपले बाई. म्हणजे तुम्ही रागावला नाहीत मी पळून आले म्हणून? आता गेला राग. आम्हाला काय माहित आम्ही रागावून चूक करतोय ते. आधी माहित असतं ना तर ताबडतोब तुझ्याकडे आलो असतो. आम्हाला काय ठाऊक तू या राजवाड्यात आहेस, इथली राणी आहे. लग्नाच्या आधीची एक मुलगी आहे, पण हरकत नाही. नवरा देखणा आहे, रूप पण आहे, पैसा पण आहे. गौरी, तू तर आमच्यापेक्षा हुशार निघाली ग. मामी तसं नाहीये, मी लग्न. गौरीजी, अगं बाई, तुम्ही गौरीला तर करमतच नाही आणि तुम्ही पण. गौरी, तुझ्याशिवाय या घरातलं कोणाचं पानच हलत नाही वाटतं. देवा, मामा मामीने भलताच गैरसमज करून घेतलाय. मला त्यांच्याशी बोलायला हवं. गौरीजी, रुद्र सर काही हवंय का तुम्हाला? नाही म्हणजे मला, मी मदत काही म्हणजे. मामा मामीला कसं समजावं आता? हे सगळं काय चाललंय माझ्या आयुष्यात? आमच्या गौरीने तर जादूच केली हा तुमच्यावर. हो ना, गौरीशिवाय पान पण हलत नाहीये. ह हो अगदी. जादू काय, मोहिनी घातलीये तिने सगळ्यांवर. आमच्या घरातले सगळे गौरी गौरी करत असतात तिला, सतत तिच्या पाठीमागे. अहो तीळ भिजत नाही गौरीच्या नावाने तोंडात, हो की नाही नंदिनी? तुम्हाला सांगते, जी गौरी ना आहेच गुणाची.
अहो कायम सगळ्यांची मन जपते, खूप प्रेमळ आहे. आणि त्यात गरीब गाय, वर मान करून काही बोलायची नाही. ते तिच्या लग्नाचं काय म्हणत होतं तुम्ही? कल्लू नंबर 1 का सारखी लग्नाचा विषय काढतीये? अहो लग्न ना ते आमची गौरी. बिट्टी अगं काय करतेस? ते मी माझ्या आजीला घर दाखवून आणते. बिट्टी, तुला कळत नाही? बोलतायत ना मोठी माणसं, बोलू देत त्यांना. अहो राहू द्या ना, कशाला लहान पोरीचं मन मोडायचं ना. आम्ही लगेच आलो घर बघून. असं लगेच होणार नाही म्हणा, केवढं मोठं घर आहे. जाऊ नंदाई आजी. हो ग जा ना. चला चला. हे गौरीची कार्टी एक संधी सोडत नाही मध्ये मध्ये करायची. आता ही मध्ये आलीये, पण नाही तुम्हाला आणि तुमच्या लाडक्या बाजीला लवकरच घरातून हाकलून दिलं ना तर नावाची रेवती नाही मी. हे बाळा, आई बाबांची रूम कुठे आहे ग? आई बाबांची म्हणजे कुणाची खोली हवी यांना? पार्टनरचं आईवर प्रेम आहे, त्यांना समजलं की काय? इकडे ही आहे का ग? नाही, ही रेवती मॅडमची. ही असेल. नाही, ही सोवा बहिणींची. काय हो, हे वेगळे राहतात की काय? मला नाही वाटत. एवढा मोठा बंगला आहे, असेल कुठेतरी एखादी रूम त्यांची. तू तिलाच नीट विचार. या हा या. ही कोणाची? ही पा. जी तुम्हाला हवी होती ती. हा बघ, तुला म्हटलं ना, असेल इथंच कुठेतरी. ही आपल्या गौरीची आणि जावई बापूंची खोली. काय हो, जरा विचित्रच ठेवली आहे ना खोली. काय ग, आई बाबांचा फोटो का नाही इथे? माझे आई बाबा, यांना पार्टनर माझा बाबा वाटतोय का? अगं बोल की, गप्प का झालीस? हीच आहे ना तुझ्या आई बाबांची खोली? काय तुझ्या बाबांनी लग्न केलंय ना तिच्याशी? मग कुठे राहतात ते? ही माझ्या पार्टनरची खोली आहे. पार्टनर? हे बघ बाळ, तू आम्हाला दुसऱ्यांच्या खोल्या नको दाखवूस. तू आमच्या जावई बापूंची खोली आम्हाला दाखव. तो माझा बाबा नाही, तो माझा पार्टनर आहे. ही त्याची खोली आहे आणि आई नाही राहत इथे.
पार्टनर म्हणजे दुसरा कोणीतरी असेल. हे बघ, तू आमचे ते जावई बापू नाही का, ते तुझे बाबा. तूच पार्टनर आहे माझा. मला मी त्याची मुलगी वाटते ना. हो, काय बोलते ही? वाटते म्हणजे? तुम्ही का आला तिथे? मी बरोबर बोलतीये. तुम्ही ना दुष्ट आहात, वाईट आहात. तुम्ही ना कल नंबर 3-4 आहात. जा इथून. ए चिमुरडे, नीट बोला. नाही बोलणार. माझ्या आईला जास्त त्रास नाही द्यायचा. जा तुम्ही इथून. निघा इथून, निघा. कोण ओरडतंय? घराचं फिश मार्केट करून ठेवलंय. नाहीतर काय, त्याची नाहीतर काय दुसऱ्या कोणाची मुलगी आहे का तू? आमच्या गौरीचं लग्न कुठे झालंय? सोहा मॅडम, काही हवंय का तुम्हाला? नकोय मला काही. आणि हे माझं घर आहे आणि तू मेड आहेस, लक्षात आहे ना? मला काही हवं असेल तर सांगेन मी तुला. तुला विचारायची गरज नाहीये. नाही, ते तुम्ही उभ्या होता ना म्हणून विचारलं. आधी मला सांग, ही गावठी लोक कोण आहेत? का अशी घरात फिरताय? यु नो, तुझी ती मुलगी आणि ते किती जोरजोरात ओरडतायत. शी, बॅकवर्ड्स कुठले? ते मामा मामी आहेत माझे. ते साधे असतील, पण त्यांचा असा अपमान केलेला मला नाही चालणार. यू चीप, मला शिकवतेस? लाज नाही वाटत तुला असं वर तोंड करून बोलायला? हे बघे, घरातले सगळे तुला इम्पॉर्टन्स देत असतील, पण मी नाही देत. त्यामुळे माझ्याशी नीट बोलायचं. हे काय चाललंय? ए बाई, कोण आहेस तू? हा, आणि तू कोणाशी बोलते माहितीये का तुला? हो, माहितीये ना. या चीप मेडशी बोलते. मेड म्हणजे? मोलकरीण. हा, एक्झॅक्टली. ही काम करते आमच्या घरात. दीड दमडीची नोकर. घरातल्यांनी जरा जास्तच डोक्यावर बसवून ठेवले हिला आणि ह्या मुलीला. युजलेस. तू मोलकरीण आहेस या घरची? आई, तू चल आपल्या घरी.
तुझं? ही झोपडी तुझं घर आहे? हो हो बघताय ना, आपण जसं समजत होतो तसं काही नाहीये. ही फसवते आपल्याला. का ग, तुला लाज कशी नाही वाटत? हा, मामा मामींची खोटं बोलते, फसवते आम्हाला. मामा मी फसवत नाहीये, मी कधीच सांगायचा प्रयत्न करतेय, तुमचा गैरसमज होतोय. पण ते इतकं मोठं घर बघून तुम्ही काय ऐकायलाच तयार नाही. मी काय करणार? हो आई, ते मला सारखे सारखे विचारत होते की पार्टनरची आणि तुझी खोली कुठे कुठे. मामा मी काम करते त्या घरात, मी मेड आहे त्या घरातली, ते मालक आहेत. बाकी माझा काही संबंध नाही आहे त्या घराशी. शी 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 शी, काय अवलक्षणी मुलगी आहे ही. ले भिकेचे डोळे लागले कुणाच ठाऊक. चांगलं लग्न लावून द्यायला निघाला होतो ना तुझं. त्या पाटलाच्या घरात कशी राणी सारखी राहिली असती, पण नाही, इथे लोकांच्या घरात धुणं भांडी करत बसलीये. नाहीतर काय, काय वाटलं होतं आणि काय निघालं. एक मिनिट, पण मग ही मुलगी कोणाची आहे?